आरोग्यासाठी उपयुक्त आणि हाडांसाठी आणि सांधेदुखीसाठी उपयुक्त असं मेथी दाण्याचं वरण आज आपण करणार आहोत. ते म्हणजे डाळ मेथ्याचं वरण. नमस्कार, वैशालीज इझी रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. 1 वाटी तुरीची डाळ स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेली आहे. मेथी दाणे मी आदल्या दिवशीच भिजत घातलेले आहेत, त्याच्यामुळे त्याचा कडूपणा कमी होतो. म्हणजे 7 ते 8 तास मेथ्या मी भिजत घातलेल्या होत्या. 1 चमचा मेथी दाणे आपण शिजवताना घालणार आहोत. पाव चमचा हळद आणि पाव चमचा हिंग घालणार आहोत आणि 4 ते 5 शिट्ट्या घेऊन आपण हे जे वरण आहे एकदम मऊ शिजवून घ्यायचं आहे. खोबरं, लसूण आणि जिरं खलबत्त्यामध्ये मी कुटून घेतेय. आमसुलं 3 ते 4 आमसुलं मी भिजत घातलेली होती. वरण आपलं खूप छान शिजलेलं आहे, एकदम मऊ शिजलेलं आहे. वरण नेहमी मऊ शिजवून घ्यायचं, म्हणजे मग ते थोड्या डाळीमध्ये जास्त वरण तयार होतं. आमसुलं मी पाण्यामध्ये व्यवस्थित कुस्करून घेतलेली आहे. सगळा अर्क त्याचा काढलेला आहे. आमसुलं घालणार नाहीये, फक्त पाणी घालतीये मी त्याचं. हळद अगदी थोडी घातली आहे, आधीच अगोदर हळद घातलेली आहे आपण. तिखट 1 चमचा, मीठ आपल्या आवडीनुसार आणि गूळ घातलेला आहे, कारण आपण यात आमसुलं देखील घातलेले आहेत. गोड आंबट चव येण्यासाठी आपण इथे गूळ घातलेला आहे. आमसुलाच्या जागी आपण इथे चिंच देखील वापरू शकतो. नेहमीप्रमाणे फोडणी मोहरी घातली आहे तेलामध्ये, लसूण, खोबरं आणि जिऱ्याचं वाटण घातले आणि लगेचच वरण घातलेलं आहे. आता आवश्यक तेवढं पाणी मी यात घातलेलं आहे. आपल्याला जर घट्ट हवं असेल तर पाणी कमी घालायचं. हे वरण 10 मिनिटं उकळायचं आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जे आमसूल आणि मेथ्यांची चव उतरते आणि अतिशय टेस्टी असं हे वरण तयार होतं. 10 मिनिटं मी आता हे वरण उकळवलेलं आहे. तुम्ही बघू शकता, रंग पण खूप छान आलेला आहे आणि थंडीमध्ये खाण्यासाठी तर ही रेसिपी अतिशय उपयुक्त आहे. आणि गोड, आंबट, तिखट आणि थोडी मेथी दाण्यांची चव या वरणाला लागते. अतिशय सुंदर वरण लागतं हे. तुम्ही नक्की करून बघा. आपण पुन्हा भेटणार आहोत माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह, वैशालीज इझी रेसिपीमध्ये.